तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शाळेतील मध्यान्ह भोजनाकडे पाहायला मिळतोय, कारण मध्यान्ह भोजन व्यवस्थेसाठी परवानगी आता बंधनकारक करण्यात आली आहे। शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडवर देखील आता बंदी घालण्यात आली। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भातले आता आदेश जारी केले। सर्व बोर्डाच्या शाळांना हे आदेश लागू असतील। प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी आम्ही करणार आहोत, किमान 2 वेळेस, आणि किमान एक अन्न नमुना संकलन करून त्याची तपासणी करणार आहोत। तर ह्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत। ट्रेन मॅनपॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील। त्याचबरोबर प्रवेशद्वारावर त्याच्यावरती चेतावणी दिली जाईल, त्याच्यावरती लिहिलेलं असेल की HFSS चे प्रॉडक्ट इथं विक्री करण्यास किंवा ॲडव्हर्टाईज करण्यास किंवा फ्री विकण्यास किंवा तिथं वाटप करण्यास मनाई आहे, हे त्यांच्या गेटवरतीच किंवा दरवाजावरती ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला जाईल, सो दॅट ही एक वॉर्निंग सर्वांना असेल। त्याचबरोबर पेरेंट्स यांना सुद्धा त्याच्यामधून अवेअरनेस तयार होईल आणि हेल्दी फूड आपल्या मुलांमध्ये जाईल, हे अपेक्षित आहे। तर शाळकरी मुलांच्या ताटामध्ये सकस आणि सुरक्षित अन्न पोहोचावं यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं मोठं पाऊल उचललंय। या मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। पाहूयात। शाळेतील 50 मीटर परिसराच्या अंतरात जे ते जंक फूड वरती जे ती बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याच दृष्टीने जे ते FSIनी महत्वाची पावले उचलली आहेत। FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेल फूड फॉर एव्हरी चाइल्ड ही राज्यव्यापी मोहीम आहे ती हातात घेतली आहे आणि शाळांमध्ये सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे। यासोबत शाळांच्या कॅन्टीन मध्ये मध्यान्ह भोजन असेल, पुरवठादार जे ते असतील, वसतिगृहातील स्वयंपाकगृह असेल आणि अंगणवाड्या यांना अन्न पुरवणाऱ्या संस्थांकडे FSIचा परवाना असणे अनिवार्य असणार आहे आणि ही अंमलबजावणी आता जे ती विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची केली जाणार आहे आणि या परिसरामध्ये 50 मीटर या परिसरामध्ये आता जंक फूड जे ते नसणार आहे। मात्र ह्या निर्णयाची अंमलबजावणी किती होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।